सर, भारतरत्न सावरकरांना दिला तर भारतरत्नाचा सन्मान वाढेल अशा पद्धतीचं विधान मोहन भागवत यांनी केलं. दुर्दैवाने मी असं म्हणेन की सावरकरांवरचा माझा लेख असताना मोहन भागवतांनी वाचलेला नाही किंवा वाचला असेल तर मुद्दामून ते असणार आहेत. देर आर टू फेसेस ऑफ सावरकर. एक क्रांतिकारी सावरकर आणि एक ब्रिटिशांना मदत करणारे सावरकर, त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. तेव्हा अशा असणाऱ्या व्यक्तींनी की ज्यांनी ब्रिटिशांना मदत केली आणि पत्री सरकार जे महाराष्ट्रामध्ये शेवटपर्यंत लढत होतं, या पत्री सरकारमधल्या लढाव्यांना पकडून नेण्याचं कामकाज जर कोणी केलं असेल तर हिंदू महासभेने त्यावेळेस केलं. आणि एकाचं असणारं विधान होतं की हे आम्ही आमच्या प्रमुखाच्या सांगण्यावरनं करतो आहे. त्याच्यामुळे सावरकर स्वतः क्रांतीवीर का, तर मी असं म्हणेन एरेस्टच्या अगोदर ते क्रांतीवीर होते. ते सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे असं मी त्या ठिकाणी म्हणेन. पण जेलमधून सुटल्यानंतर त्यांची संघटना जी होती, हिंदू महासभा जी होती, त्यांनी पत्री सरकार उदाहरण म्हणून देतो आहे की पत्री सरकारमधले जे लढावी होते त्यांना सगळं पकडून देण्याचं सातारा, सांगली, कोल्हापूर या भागामध्ये आपल्याला असणारं उदाहरणं आजही त्या ठिकाणी मिळतात की ज्यांच्या कुटुंबाला पकडून देणारे सावरकरांना मानणारे होते, अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे अशा व्यक्तींना भारतरत्न द्यावं असं मी त्या ठिकाणी मानत नाही.